छत्रपती संभाजीनगर शहरात मोटरसायकल चोरी करून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या 3 आरोपींना वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शेख नईम इस्माईल, सोहेल आयुष शाह आणि सलीम अयूब शाह अशी या आरोपींची नावे आहेत। एक 3-4 दिवसापूर्वी गुन्हे शाखेचे API शेळके यांच्या एक लक्षात आलं की जिन्सी हद्दीमध्ये एक जो स्क्रॅपचा माणूस होता की तिथे जे आहे त्या स्क्रॅपमध्ये काही इंजिन नंबर आणि चेसिस नंबरचे पार्ट्स त्यांना मिळून आले। तर त्यावरून सातारा पोलीस स्टेशनला काही गाड्या चोरीला गेल्या होत्या, तर त्यातल्या एक गाडीचा पार्ट्स त्याच्यात मिळून आला। त्यामुळे त्यांनी तिकडे गुन्हा दाखल केला आणि आरोपींना ताब्यात घेतलेले। त्या आरोपींचीच आम्ही परत चौकशी केली असता आमच्याही गुन्ह्यामधील CR नंबर 149/2025 यामधील पार्ट सुद्धा त्या व्यक्तीच्या ताब्यात मिळून आलेले आहे। त्यावरून आपण CR 149/2025 दाखल करून 303(2) व 3(5) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपींना जे आहे माननीय कोर्टाच्या कडून ताब्यात घेतलेले आहे। तर ते 4 आरोपी आहेत सध्या आपल्याकडे। सलीम शाह, सोहेल शाह, शेख नईम हे जे आहे स्क्रॅपचा व्यवसाय करणारे आहेत। हे जे मुलं आहेत ते जे मोटरसायकल चोरायचे त्याचे जे आहे तुकडे करायचे, तुकडे करून बंगालवाले नईम यांच्याकडे ते विकायचे। आणि आणखी एक आहे आयन शेख म्हणून, तो मायनर आहे त्याच्यामध्ये। अशा 4 आरोपींनी जे आहे संगनमताने मिळून मोटरसायकल चोरून त्याचे पार्ट्स करून ते जे आहे स्क्रॅपमध्ये त्याला विकून टाकायचे। तर या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना जे आहे माननीय कोर्टासमोर हजर केले असता त्यांना त्यांची 2 दिवसाची PCR मिळालेली आहे। सदरची कारवाई जी आहे तर माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पंकज अतुलकर सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमची टीम PSI सुपे सर आणि हेड कॉन्स्टेबल मतीन शेख यांनी मिळून केलेली आहे आणि पुढेही आणखी या लोकांकडून काही मोटरसायकल जप्त होण्याची शक्यता आहे।